कॅबिनेट बैठकीला आता शिवसेना शिंदेचे मंत्री अनुपस्थित राहिलेले आहेत। एकनाथ शिंदे यांनी ही मंत्र्यांवर नाराजी व्यक्त केली आहे, कारण सूत्रांची माहिती आपल्या समोर येते की शिंदेंनी मंत्र्यांवर आता नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळते। कॅबिनेटच्या बैठकीला काही मंत्री अनुपस्थित राहिले होते, त्याच्यामुळे शिंदेंनी ही नाराजी व्यक्त केलेली आहे। आपण पाहतोय की आज कॅबिनेटची बैठक होती आणि त्या बैठकीला शिंदे सेनेचे मंत्री उपस्थित राहिले नाहीत आणि या अनुपस्थितीवरून शिंदेंनी स्वतः मंत्र्यांवर नाराजी व्यक्त केलेली आहे। नेमकं प्रकरण काय आहे हे आपल्याला काही वेळात कळणार आहे, मात्र शिंदेंनी आता आपल्याच मंत्र्यांवर नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय। आपल्यासोबत सूरज मसूरकर जोडले गेले आहेत। तर सूरज, आपण पाहतोय की शिंदेंनी आपल्या मंत्र्यांवर नाराजी व्यक्त केली आहे, कारण मंत्री बैठकीला उपस्थित राहिले नव्हते। या मंत्र्यांचं म्हणणं काय आहे, बैठक कशाबाबत होती आणि मंत्री का उपस्थित राहिले नाहीत? निश्चितपणे आज कॅबिनेट बैठक होती आणि त्या बैठकीला जे आहे ते इतर सर्व मंत्री हजर होते, मात्र शिवसेनेचे काही मंत्री जे आहेत ते या बैठकीला हजर नव्हते अशी विश्वसनीय सूत्रांनी माहिती जी आहे ती साम टीव्हीला दिलेली आहे। आणि त्याचमुळे कुठेतरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते आपल्याच मंत्र्यांवरती त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे, कारण महत्त्वाचे विषय असताना असे मंत्री अनुपस्थित कसे राहू शकतात, गैरहजर कसे राहू शकतात, अशी तीव्र नाराजी आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याच मंत्र्यांवरती व्यक्त केलेली आहे। ही विश्वसनीय सूत्रांनी माहिती जी आहे ती साम टीव्हीला दिलेली आहे। आज कॅबिनेट बैठक होती 12 वाजता आणि त्यानंतर अनेक मंत्री जे आहेत ते मंत्रालयामध्ये आले होते, मात्र काही मोजके मंत्री जे आहेत ते कॅबिनेट बैठकीला गेले, मात्र काही मंत्री जे आहेत ते बैठकीला गेलेच नाही, तर काही मंत्री गैरहजर राहिले, तर काही मंत्री मंत्रालयामध्ये आलेच नाहीत। आणि त्यामुळे ज्या बैठकीमध्ये जे आहेत ते शिवसेनेचे मंत्र्यांची संख्या जी आहे ती कमी दिसली आणि त्यामुळेच कुठेतरी जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते तीव्र नाराज झालेले आहेत। मात्र आता काय नेमकं कारण आहे, ही जी घटना ती खरंच खूप गंभीर म्हणावी। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। खरं तर आपल्याला मंत्र्यांच्या अनुपस्थितीचं कारण अजून कळलेलं नाहीये, ते लवकरच कळेल तेव्हा आपण सांग। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।